मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवर हलकी वाहनं, शालेय बसेस आणि एसटी बसेस टोलमुक्त. टोल माफीचा कालावधी 17 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात बैठकीत मान्यता. कुलाबा जेटी प्रकरणी आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब परिसरात सुरू असलेल्या जेटीच्या कामावर आक्षेप. अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी. खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे केली तक्रार. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर परिसरात चिखलाचं साम्राज्य. वाहन घसरण्याची शक्यता. अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती सांडल्याचा प्रकार समोर. गुजरातमध्ये कोरोनाचा धोका वाढला. गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण आढळले. एका रुग्णाचा मृत्यू. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क. महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं विधान. विवाहित महिला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला असा आरोप करू शकत नाही. साताऱ्यातील महिलेच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी गावातील गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या. तर 4 चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरच्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आशा राणी भोसलेच्या कुटुंबियांचा आरोप. 10 ते 12 जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तसंच काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामं आता पूर्ण करण्यात येतील. सोलापुरातील आशा राणी भोसलेच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसलेला अटक. तर सासरा आणि सासू अद्याप फरार. आशा राणीनं आत्महत्या केली त्यावेळेस ती 3 महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.